प्रथम गणपती या शब्दाचा अर्थ काय हा आपण समजून घेऊ. गणपती म्हणजे काय? गण अधिक पती, जो तिन्ही गणांचा पती तो गणपती. असं म्हणजे तुम्हाला समजतं मी काय बोलतो. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. मग तीन गण कुठले? देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. हो. आता गणपतीची मूर्ती तुम्ही बारीक बघा. बारीक बघता का नाही? गणपती बारीक बघायचं. गणपतीचे डोळे बारीक आहे. डोळे कसे? डोळे तुम्ही आजारी आहे का? असं बोलत जावं ना पटपट. डोळे कसे? बारीक आहे. हां. पोट मोठे. हां. तू सांग मला. हां. पोट कसं आहे? मोठे. कान लांब आहे. मोठे ना. का? याच्या मग कारण आहे. गणपतीचे डोळे बारीक का? याचं मग कारण सांगतो तुम्हाला, ऐका. गणपती बाप्पाचे भक्त सगळ्यात जास्त, सगळ्या देवांपेक्षा जास्त भक्त कोणाचे? गणपती बाप्पाचे भक्त जास्त. किती मंडळं असतील आणि किती काय असतील तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. मग ह्या भक्तांना कोण कोण त्रास देते? चांगल्या कार्यक्रमामध्ये कोण कोण अडथळे आणतात? त्यांच्यावर गणपती बाप्पाची सूक्ष्म नजर असते. म्हणून डोळे कसे? बारीक. CCTV कॅमेरा माहिती ना? कॅमेरा एखाद्या दुकानात गेलो, मॉलमध्ये गेलो, मोठ्या दुकानात गेलो, काय असतं? तुम्ही CCTV कॅमेऱ्याच्या निदर्शनात आहे म्हणजे काय? तुमच्यावर कोणाची तरी वा 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 नजर आहे. तसे गणपती बाप्पाचे आपल्यावर सूक्ष्म बारीक नजर असते. हा वा नक्की करतोय तरी काय? म्हणून डोळे कसे? अहो डोळे कसे? बारीक. हां. पोट का मोठं? कारण गणपती बाप्पाच्या पोटात अख्खं ब्रह्मांड आहे म्हणून पोट कसं आहे? मोठे. कान का मोठे? आता एवढे भक्त त्यांनी केलेलं गुणगान ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देव चालन का? म्हणून कान कसे? अहो कान कसे? मोठे. आणि असे गणपती बाप्पा विद्येचं दैवत आहे. हो. गणपती बाप्पा म्हणजे काय? ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती. ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्याचं नाव गणपती. विठ्ठल 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 विठ्ठल. असे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि या मंदिराचा वर्धापन दिन म्हणजे तुमच्या भाषेत थोडक्यात वाढदिवस. मंदिराचा वाढदिवस आहे, बरोबर का नाही? मग मला एक सांगा, मंदिर या शब्दाचा अर्थ काय? आज मंदिराचा बड्डे थोडक्यात. मग मंदिर या शब्दाचा अर्थ काय? म म्हणजे महानता. म म्हणजे महानता. दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. महानता, दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टींचा ज्या ठिकाणी समन्वय आहे त्याला काय म्हणतात? मंदिर. मला एक सांगा, आज जगामध्ये जेवढी हॉस्पिटलची गरज आहे तेवढीच मंदिराची गरज आहे. तुम्ही म्हणाल का? कारण आहे का? आपण जर आजारी पडलो, महिला मंडळ, आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून तर दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? आहे. शरीराचा दवाखाना आहे, पण तुमचं मनच जर आजारी पडलं तर मग मनाचा दवाखाना काय? मंदिर. समजते तुम्हाला? जिथं माणसाचं मन रमलं जातं, जिथं मन प्रसन्न होतं त्याला काय म्हणतात? मंदिर. म्हणजे हॉस्पिटलची जेवढी गरज आहे तेवढीच मंदिराची गरज आहे. आणि असा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, त्या निमित्ताने आयोजित कीर्तनरूपी सेवा, आणि ही माझ्या वाटेला आली, हे माझं मी भाग्य समजतो. आणि कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललं होतं? विठ्ठल 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 विठ्ठल. आता कीर्तनाला सुरुवात झाली. पटापटा बोलत जायचं बरं का, म्हणजे मला पुढे जायला. आज जगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा. बरोबर आहे का नाही? रक्ताची नाती संपली कारण, मोठ्याने मला ऐका, आवाज आला पाहिजे.
रक्ताची नाती संपली कारण प्रेमाची माणसं संपली कारण दोन मित्र एका ताटात जेवणारे एकमेकांचं तोंड बघत नाही कारण पैसा. चोरी पैसा. कशामुळं? पैसा. राजकारण पैसा. कीर्तन पैसा. म्हणजे मी म्हणतो आपण आपल्याला पण का सोडायचं? बरोबर आहे. सगळं चाललंय याला कारण महाराज कारण पैसा. सगळं चाललंय कारण पैसा. पण एक वाक्य माझ्या मरेपर्यंत लक्षात ठेवायचं आलेल्यांनी. पहा मी काय सांगतो आता. हो, पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही आणि नीतीची लक्ष्मी कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा अहो धोकाच महाराज, आणि नीतीची कमवा कल्याण केल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि लक्ष्मी ही नम्रतेने टिकत असते. नम्रता ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ लक्ष्मी टिकते महाराज. मला एक सांगा, पैसा आवडत नाही असा माणूस आहे का? पैशाशिवाय काय महाराज म्हणले बघा, पैसा आवडत नाही असा माणूस नाही महाराज, अजिबात नाही महाराज. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक वो धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत असतो, पण मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. तवा शांत होतो. नाही तर आयुष्यभर म्हणजे पैसा कोणाला आवडत नाही असा माणूस नाही, सगळ्यांना पैसा आवडतो. ये दौलत भी क्या चीज है, वाक्य बारीक आहे का? ये दौलत भी क्या चीज है, दौलत जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूं, लेकिन जब दौलत साथ छोड़ देती है तो लोग भूल जाते ये कौन था. पैशांचं लय अवघड आहे महाराज. विशाल विठाला 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 विठाला. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. आपला मुद्दा हा चालू होता, पैसा सर्वांना पाहिजे महाराज. तुम्हाला मी उदाहरण सांगतो पहा. एकदा लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणते, काय म्हणते माहिती का? या जगामध्ये माझी किंमत तुमच्यापेक्षा जास्त आहे. कोणाची? लक्ष्मीची. कोणाची? महिला मंडळ. लक्ष्मीची किंमत भगवान विष्णूपेक्षा, असं कोण म्हणलं? लक्ष्मी म्हणली भगवान विष्णूला, माझी किंमत देवा तुमच्यापेक्षा जास्त आहे. भगवान म्हणाले नुसतं बोलून दाखवू नको, ते सिद्ध करून दाखव. नुसतं बोलून दाखवू नको. लक्ष्मी म्हणाली वेळ आल्यावर मी सिद्ध करून दाखवते. आणि नेमकी एका गावामध्ये प्रेत यात्रा चालली होती. काय चालली होती? पुरुष मंडळी, प्रेत यात्रा चालू होती. लक्ष्मी मातेनं काय केलं? त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस चालू केला. कशाचा? पैशाचा. आणि चालू काय? प्रेत चालली आणि वरून पैशांचा पाऊस चालू केला. सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून. सगळेजण कुठं? पैशांचा मागं धावलेला. सगळे पैसे गोळा करायला सुरुवात करतात. पैसे. आता मला एक सांगा, साधा प्रश्न आहे. प्रेतावरती जर पैशांचा पाऊस झाला तर प्रेताला धरून कोण राहीन का? प्रेताला धरून कोण राहीन का? बरं ते जाऊ द्या. इथं जर पैशांचा पाऊस झाला, इथं तुम्ही कीर्तन ऐकाल का? अहो तुम्ही कीर्तन ऐकाल का नाही नंतरचा प्रश्न. मी करीलच. माणसाने रिअल राहू. मी काय तुकाराम महाराज थोडी महाराज. हा रियालिटी शो आहे महाराज. माणसाने जसं परमार्थात जसं आहे तसं राहावं. आव आणण्याची गरज, दिखावा करण्याची गरज नाही. तुम्ही जसं असाल तसं राहिले ना लोक तुम्हाला स्वीकारतात. पण तुम्ही आव एक आणला आणि मागं वेगळं दिसलं की लोक नाव ठेवतात. विठाला 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 विठाला. हो, प्रेतावर पैशांचा पाऊस सुरू झाला. सगळ्याजणांनी प्रेत ते सोडून दिलं. पैशांच्या मागे लागले. पैसा गोळा करायला सुरुवात केली. हो, लक्ष्मी माता भगवानाला म्हणाली, पाहिले का माझी किंमत? लोकांनी प्रेत सोडून दिलं आणि पैसा गोळा करायला सुरुवात केली. भगवान विष्णू म्हणाले, मला तुझी किंमत कळाली. सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून आणि पैसे गोळा करायला सुरुवात केली. पण एक माणूस असा होता जो पैसा बघून उठूनही बसला नाही आणि पैसाही गोळा केला नाही. कोण? प्रेत.
लक्ष्मी माता म्हणाली ते उठलच कसं? भगवान विष्णू म्हणाले का? लक्ष्मी म्हणाली देवा अहो त्याच्यात रामच राहिला नाही. मग भगवान विष्णू म्हणाले तुला उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत शरीरात मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. शरीरातून मी निघून गेलो तुला कवडी मात्र किंमत नाही. विठाला विठाला. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. हो मला एक सांगा, राजा गादीवर आहे. राजा अहो राजा कुठे? गादीवर आहे. बैल गोठ्यात आहे. कुत्रा दरवाजात आहे. खेकड दगडाखाली आहे. बेडूक पाण्यात आहे. मग माझा प्रश्न असा आहे, राजा गादीवरच का? बैल गोठ्यातच का? कुत्रा दरवाजा का? कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज. हो आणि प्रारब्ध जे आहे ते आनंदाने भोगलं पाहिजे महाराज. तुम्ही पहा तुम्हाला मी एक सांगतो. हो एका झाडाचे फुलं तोडली त्याचे 3 हार केले. किती? 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? नाही. कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं आणि एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? एका खाणीचे 3 दगडे. एका दगडाचा देव झाला, एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे. त्या खाणीचा काय दोष? नाही कळलं का? एकच बाप आहे 3 पोर आहे. एकच बाप आहे 3 पोर आहे. हा थोरला दारू पितोय, मधलं जुगार खेळतोय, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? म्हणजे ज्याचं त्याच मला एवढंच सांगायचं, ज्याचं त्याचं काय आहे हे तुम्हाला समजत नाही म्हणून मी पुढे सांगत गेलो, तर मध्येच थांबलो असतो. ज्याचं त्याचं काय आहे अहो काय मग कधी कीर्तन संपल्यावर सांगणार मला. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज, आणि त्याच्या पुढं कोणाचं काय चालत नाही. अजून तुम्हाला थोडं पुढं जाऊन सांगू का? काही मुलींनी ऐका बरं का, आता काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या, खालेलं ताट उचलायचं ना असं ढकलून द्यायचं. तिला असा नवरा भेटला दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली. आणि काही मुलींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये भरान सहलीला चला. 100 रुपये भरा सहलीला चला. ती म्हणली मॅडम मला सहलीला यायचं नाही, कारण माझ्या आईला शेतात कोणाचं तरी काम करावं लागेल, तेव्हा तिला पैसे भेटतील आणि मग मला पैसे भरता येतील, म्हणून मला सहलीला जायचं नाही. सहलीला जायचं. तिला असा नवरा भेटला कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना. आणि एवढं सांगून पण जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचं प्रारब्ध तुमचं प्रारब्ध, त्याला मी काय करू शकत नाही आणि तुम्ही काय करू शकत नाही. आता एवढे सुंदर सुंदर गायक या ठिकाणी उपस्थित आहे, एवढे वादक सुंदर आहे महाराज. तुमच्याच गावचे कमीत कमी 4-5 महाराज असतील. पापळवाडीचे मोहन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आता यांच्याकडे बघून प्रत्येकाला असं वाटत असेल आपला पण मुलगा असा गाणारा निघावा. वाटतं का नाही? असा कीर्तनकार वाटतं का नाही? हा वाटतं का नाही? वाटतं. असं गाणारा निघावा वाटतो ना, पण निघतो प्यानारा महाराज. प्रारब्ध. हो याच्याशिवाय तुम्हाला एक सांगू का, परमार्थ सुद्धा पुण्याईनं होत असतो, कोणाकडून परमार्थ होत नाही महाराज. हो असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्री रामाचे, तरच परमार्थ होत असतो महाराज. हो आणि प्रारब्धातल्या गोष्टी ते घडणार आहे महाराज. आता प्रारब्ध आणि कर्म हे 2 वेगवेगळ्या गोष्टी महाराज. हो प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म आपल्या हातात आहे ना. प्रारब्ध आपल्या हातात आहे का? नाही. पण कर्म कसं वागावं, कसं बोलावं हे कोणाच्या हातात आहे? कसं कर्म करावं हे आपल्या हातात आहे महाराज. आणि कर्म चांगलं पाहिजे महाराज. तुम्ही पहा दशरथाच्या पोटी राम जन्माला आले, हे त्यांचं काय आहे? प्रारब्ध आहे. पण दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं कर्म आहे. कर्म आणि प्रारब्धातला फरक बघा. राम कोणाच्या पोटी जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध. पण दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं कर्म आहे. हां मग तुम्ही म्हणाल ज्याच्या नजरेने शबरी तरली, हां ज्याच्या पायाने अहिल्या तरली,
त्याचा बाप पुत्र शोकाने का गेला? याचं कारण आहे महाराज, ऐका. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही हा सांगण्याचा सिद्धांत याच्या मागं. विठाला विठाला झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म कराल तसं फळ भेटणार. म्हणून कसं वागलं पाहिजे? अहो कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे ना, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, घरी सुद्धा चांगलं वागलं पाहिजे, पती पत्नीनी पण चांगलं बोललं पाहिजे. भांडणं करायची गरज आहे का? नाही. चुकलं तर माफ करावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे, मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे हा बोला ना, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. पुढचं चाक म्हणजे पती, पुढचं चाक म्हणजे पती, मागचं चाक पत्नी, पत्नी, पुढचं नवरा, मागचं बायको, बायको. मग तुम्हाला समजेल असं. पुढचं चाक म्हणजे नवरा, मागचं चाक म्हणजे बायको. पण मागचं चाक जरा भाव खातं मामा. मागचं चाक भाव का? मागचं चाक जरा, कारण मागच्या चाकाला असं वाटतं, चैन कुठल्या चाकाला आहे? चैन मागच्या चाकाला आहे, म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मागच्या चाकानं शायनिंग मारायची अजिबात गरज नाही. तुम्ही म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप खड्ड्यात जाणार ना महाराज. म्हणून काय पाहिजे? बॅलेन्स पाहिजे. काय पाहिजे? बॅलेन्स पाहिजे. भांडणं झाली माफ करा महाराज. हो, कीर्तनाला पण येताना जोडीने येत जावा. बॅलेन्स महत्वाचं का नाही? मग एक खड्ड्यात गेलो मागचं, अहो जाणार ना खड्ड्यात. विठाला 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 विठाल विठाला 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 विठाला. हो म्हणून आपला विषय होता कर्म चांगलं ठेवा, कर्म चांगलं ठेवा, चांगलं बोला, चांगलं वागा. माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं यात बदल झाला पाहिजे परमार्थ केल्यानंतर. असं चांगलं कर्म असल्यावर फळ पण चांगलंच भेटणार महाराज. हो, मग कर्म आपल्या हातात आहे. आता कर्म करत असताना दोन मुद्दे, एक पाप आणि एक पुण्य. एक तर आपल्या हातून पुण्य घडण किंवा पाप घडण. आता कधी कधी असं होतं, आपण पुण्य करायला जातून घडतं काय? पाप. पुण्य करा. आपण समजा एखाद्याला उसनं 10 रुपये दिले, बाबा त्याला गरज होती आपण दिले, पण त्याची जाऊन तो प्याला, काय घडलं? म्हणजे आपण करायला गेलो, घडलं. आपण सहज सफरचंद एकाला फेकला, एकाच्या अंगावर सफरचंद फेकला जोरात, त्यांनी तो झेलला खाला. करायला गेलो, घडलं पुण्य. आपण सहज रुपया फेकला, त्याच्याकडं गेला ना त्याच्या डोळ्यात बुबुळच बाहेर आलं. करायला गेलो, पुण्य घडलं. म्हणजे कधी कधी पुण्य करायला जातो, घडतं पाप. म्हणजे पाप पुण्य आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात. मग पाप पुण्य कोणाच्या हातात येतं? गणपती बाप्पाच्या हातात आहे. अभंगाचं पहिलं चरण. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य आपल्या हातात नाही, ते कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे महाराज. म्हणून कर्म आपल्या हातात आहे. कर्म चांगलं ठेवा. पाप आहे का पुण्य तू देव बघून घेईन. फक्त आपलं कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तुम्ही देवाकडे मागता का नाही? देवाकडे मागता का नाही? तुम्ही देवाकडे का मागता? देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यायचं ते? देवाला कळतं का नाही? चतुरा तो शिरोमणी. देवाला सगळं कळतं. तुम्हाला काय पाहिजे ते देवाला सगळं कळतं. मग तुम्ही मागता का? याचा अर्थ देवाला कळत, म्हणूनच तुम्ही मागता काय पाहिजे ते. हो, देवाला मागण्यासाठी अगोदर आपण काहीतरी द्यावं लागतं. तेव्हा देव आपल्याला घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. देव अगोदर घेत असतो नंतर, आणि आपलं काय नुसतं मला दे. हो, दुसऱ्याचं काही होऊ दे पण मला दे. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. आपलं असं आहे, दुसऱ्याचं काही होऊ दे पण मला दे. हो, हे मंदिर आहे महाराज. मंदिर पण एक वैशिष्ट्य आहे मंदिराचं महाराज. तुम्हाला सांगतो,
मंदिर भी एक गजब की जगह है, मंदिर भी एक गजब की जगह है, वहां गरीब बाहर और अमीर अंदर भीख मांगता है. अरे वाह, क्या बात है. मंदिर भी एक गजब की जगह है, वहां गरीब बाहर और अमीर अंदर भीक मागताय महाराज. हो, बाहेरच्या भिकाऱ्याला 1-2 रुपये देऊन त्याचं समाधान होतं, पण आतला भिकारी कोट्यानीच मागत असतो, कोटीच. मग मला एक सांगा, दोघांमधला सगळ्यात जास्त भिकारी कोण? भिकाऱ्यांचं पण लय अवघड झालं महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, रस्त्याने एक माझ्याजवळ भिकारी आला, भिकारी, आणि तो म्हणला, महाराज 1 रुपया तरी द्या. महाराज, महिला मंडळ, भिकारी काय म्हणला मला, महाराज 1 रुपया तरी द्या. मी मोकळ्या मनानं देऊन टाकले, मला काही तुमचेच घ्यायचे, देऊन टाकले मी 1 रुपया, मोकळ्या मनाने दिलं. तो भिकारी पुढे गेला, परत माघारी आला, म्हटलं महाराज अजून 1 रुपया द्या. अजून 1. मी म्हटलं अजून 1 रुपया कशाला? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकारीला कुठं मैत्रीण असती का? भिकारीला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणला तिच्यामुळेच तर भिकारी झालो. अरे लय अवघड आहे महाराज. विठाला 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 विठाला. बाहेरच्या भिकारी जो असतो, बाहेर म्हणजे त्याला 1-2 रुपये दिले का त्याचं समाधान होतं महाराज. पण आतला जो भिकारी असतो तो लाखोनी कोटीनेच मागत असतो महाराज. हो, म्हणून मंदिर अशी जागा आहे महाराज. हो, इथं सर्वजण देवाकडे काही ना काहीतरी मागतात, पण देवाला मागण्यासाठी अगोदर आपण देवाला काहीतरी समर्पण करावं लागतं. हो, पत्रम पुष्पम फलम, तुमच्या हिशोबानं काय देता येईल ते अगोदर देवाला द्या, तेव्हा आपल्याला अधिकार भेटतो देवाकडून काहीतरी घेण्याचा महाराज. हो, तेव्हा अधिकार मिळत असतो, नाहीतर भेटत नाही महाराज. हो, आता मागण्यात पण फरक आहे. एक उचित मागणं, एक अनुचित मागणं. कळलं पाहिजे देवाकडं नक्की काय मागू नये आणि काय मागावं. आपल्याला मागावं काय ते कळत नाही. पहा, पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्याचे, आणि एक बाई दुकानात गेली, दुकानदाराला म्हणाली छत्री द्या. काय म्हणली? छत्री द्या, छत्री. दुकानदार म्हणाले हे काय छत्री? ती बाई म्हणली केवढ्याला दिली? दुकानदार म्हणला 100 रुपयाला. किती? महिला मंडळ किती? 100 रुपयाला दिली. 100 रुपये. आता बायांना पैसे वाचवण्याची कला जन्मापासून असते. पैसे कुठं वाचवता येईल, बार्गेनिंग कसं करता येईल हे महिला मंडळांना शिकवावं लागत नाही, त्यांना आधीपासून असते महाराज. हो, ती बाई म्हणाली 50ला द्या. कितीला? छत्री होती कितीला? छत्री कितीला? 100ला. मागितली कितीला? 50ला. म्हणून बाया 50% आल्या. आता आरक्षण किती? तो दुकानदार म्हणाला काहीतरी हिशोबाने सांगा. छत्री 100 रुपयाची तुम्ही मागता कितीला? 50ला. बरं जाऊ द्या, तुमचं 50 राहू द्या, 80 रुपयाला घ्या. मग ती बाई म्हणली आता 40लाच द्या. ती बाई हापच करायची, जे सांगेन त्याचं अर्धच करायची, हापच करायची. ती म्हणली 40लाच द्या. दुकानदार म्हणाला बवणीचं गिराईक आहे, मागं पाठवायचं नसतं, अशुभ असतं. हो, तुमचं जाऊ द्या, माझं जाऊ द्या. 80 रुपयाला छत्री, भाव तिचा 80 आहे, त्या भावात देतो. 80 रुपयाला. बरं जाऊ द्या, तुम्हाला नाही 80 द्यायची, 50ला घ्या. ती म्हणली आता 25लाच द्या. ती काय करायची? हापच करायची प्रत्येकाचं. दुकानदाराला वैताग आला, ते वैतागलं, रागवलं, तळपायची मस्तकाला गेली दुकानदारी. दुकानदार म्हणला बस बाई, कशाला 25 तरी कशाला देता तुम्ही? 25 तरी कशाला देता? फुकटच घेऊन जा ना. मग ती म्हणली 2 द्या. मग हे मागणं उचित आहे का? असं मागणं असावं का माणसाचं? नाही. मग मागणं काय तुकाराम महाराजांचं? अभंगाचं 2रं चरण. मज सोडवे दातार, कर्मापासून दुस्तारा. लोकांबद्दल चांगलं भावना ठेवा महाराज. हो, मन प्रसन्न ठेवा, कारण हे प्रसन्न करण्याचं ठिकाण आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न होतं.
पण मन प्रसन्न होण्यासाठी विचार चांगले पाहिजे दुसऱ्यांबद्दल. माणूस दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करत नाही आणि जो दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करत नाही त्याचं स्वतःसोबत कसं होतं? वाईटच होतं ना महाराज. हो, मला सांगा इथं बसलेला असा कोण आहे त्याने हात वरती करायचा की ज्याला असं वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तुम्ही हात वर केलता का? विठाला 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 विठाला. तुम्हाला एक सांगू का? अमेरिकेमध्ये टाळकरी मंडळी ऐकते ना? अमेरिकेमध्ये महिला मंडळ, अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. कशाची? अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन. चोर एका तासात 500 चोर सापडले. किती? अमेरिकेत किती? 500 चोर सापडले. किती तासात? एका तासात अमेरिकेत. तीच मशीन जपानमध्ये आणली. जपानमध्ये एका तासात 1000 चोर सापडले. किती? 1000. तीच मशीन भारतात आणली. भारतात अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. याचं कारण सांगू का तुम्हाला? कारण आपल्याकडे नीती राहिली नाही. नीती राहिलीच नाही महाराज. आणि माणसाकडे काय असावी? नीती. नीती म्हणजे पोरीचं नाव नाही. नीती म्हणजे चांगलं वागणं, शुद्ध विचार, आचरण शुद्ध असावं, नीती असावं माणसाकडं. आपल्याकडे नीती नाही महाराज. आणि नीती तर पाहिजे, त्यासोबत आपल्या माणसांसोबत निष्ठा पण पाहिजे. निष्ठा. आता निष्ठा राहिली नाही. आता निष्ठी. आता निष्ठा नाही राहत. आता निष्ठा. अहो निष्ठा कशी होती? हो तुम्हाला सांगतो ऐका, निष्ठा कशी असावी. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले. मावळा डसाडसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणले रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला राजे, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय. याला म्हणतात निष्ठा. आपली काय निष्ठा? हो संत सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधरा. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा नसली की वर्म चुकतं. निष्ठा नसल्यावर वर्म चुकतं महाराज. म्हणून निष्ठा असावी. माणसाने चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगलं वागावं. मी नेहमी सांगतो आपल्याला बोलायचं पण कळत नाही महाराज, वागायचं पण कळत नाही. ज्याला त्याला समजलं पाहिजे महाराज. हो कारण आपुली आपण ते दुसरं नाही येणार महाराज. आणि जोपर्यंत आपण तसं होत नाही तोपर्यंत दुसऱ्याला सांगून फायदा नाही महाराज. हो कारण भगवंत जे आहेत, जे जीवाला जीवन देणार आहेत, जीवाला जीवन देणारे कोण आहे? भगवंत आहेत. आणि त्या भगवंतावर आपला थोडाफार विश्वास पाहिजे. मी जर सांगितलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्ही खरं मानसाल का खोटं? महिला मंडळ, माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्ही खरं मानाल का खोटं? खरं. आता काहींना खरं वाटेल, काहींना. काही जण म्हणतील महाराज आहे, खोटं बोलणार. काही जण म्हणतील महाराज खोटं बोलल्याशिवाय राहू शकत नाही. मग काहींना खरं वाटेल, काहींना खोटं वाटेल. पण मी 7-12 दाखवले, उतारा 7-12. मग आता महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? मग परमार्थात महाराज बघायचा का 7-12? तुम्ही आले महाराज कसा आहे बघायला? 7-12 काय परमार्थातला? गाथा, ज्ञानेश्वरी हे काय परमार्थातला? त्याच्यावर विश्वास ठेवायचा. महाराज काही सांगेल, महाराजाला काय काम आहे. पण 7-12 सांगतो ते, त्यासाठी काय पाहिजे? विश्वास. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विश्वास असावा थोडाफार. मी नाही म्हणत जास्त, पण थोडाफार देवावर विश्वास असावा, संतांवर विश्वास, ग्रंथांवर विश्वास असावा महाराज. आणि कारण देव हा जीवाला जीव देणारा आहे, जीवीच्या जीवना. आणि तुका म्हणे
नारायणा. हो, देव असा आहे महाराज. आणि त्या देवाकडं काही जर मागितलं तर देव पूर्ण केल्याशिवाय राहणार. आज आपण गणपती बाप्पा समोर बसलेलो आहोत कीर्तनाला. गणपती बाप्पाकडं आजच्या दिवशी एकच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज देवाकडे माग. आणि या निमित्ताने तुकोबारायांचा आजचा घेतलेला अभंग आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय देवाकडं मागतात. तुकोबाराय देवाकडं मागतात, नवे नवे देवाचं वर्णन करतात. आणि तो देव कसा आहे, अभंगाचं 4थं चरण. जीवना 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 जीवीच्या जीवना त्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातार कर्मापासून दुस्तार. हो, भगवंताकडे तुकोबाराय प्रार्थना करतात की तू जीवाला जीव देणारा आहे, जीवाला जीव देणारा आहे, नारायण आहेस, मला या वाईट कर्मापासून मला सोडव. हे तुकोबाराय देवाकडं साध्या सरळ भाषेत प्रार्थना करतात महाराज. आणि या प्रार्थनेचं मूळ कारण म्हणजे तुकोबारायांची देवावरती असणारी एक असीम भक्ती आणि निष्ठा. भक्ती सर्वांचं कारण आहे महाराज. भक्ती करत नाही असा माणूस नाही, सर्वजण भक्ती करतात. फक्त फरक असा आहे, काही जण संकट पडल्यावर भक्ती करतात आणि काही जण पडू नये म्हणून आधीच भक्ती करतात. पण भक्ती प्रत्येकजण करतो. आपली भक्ती लय वेगळी. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता, कढीपत्ता झाडावर असा हिरवागार, महिला मंडळ कढीपत्ता झाडावर हिरवागार नुसता असा हलत असतो. काय बोलत जायचं? काय कढीपत्ता. एका बाईने तोडला, जुडीत बांधला, घरी आणला. काय कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा घरी आलो. घरी आला, रिक्षात घरी आला. कोण? कढीपत्ता. त्याला वाटलं बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बुवा. पण कढीपत्त्याला माहीत नव्हतं पुढं काय होणार आहे आपल्यासोबत. त्याला माहीत नाही. घरी आणलं, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले कढीपत्त्याचे. कोण कोण? लसूण, मिरची. तुम्हाला अनुभव आहे बरं का. कांदा म्हणतो ते, निबार झटका. 2-4 भाऊबंद गाठवले. बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. कढीपत्त्याला माहित होतं पुढं आपल्यासोबत काय होणार. त्याला वाटलं बरं आहे बाबा, कढईत असं वरबडला, त्याला टाकलं, असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. कढीपत्ता. त्याच्यावरून मिरची. ते आउटच झालं. असं कढईच्या बाहेर पडायला लागलं. कोण? उकळलं, शिजवलं, जेवण तयार झालं, ताटं वाढली, जेवायला बसले सगळेजण. पहिला कढीपत्ता आला जेवणारात ताटात, त्यांनी पहिला उचलला. ताटाचा बाहेर. कढीपत्ता कुठं? मग आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. किती करा फायदा नाही. म्हणून भक्ती मनापासून करा. देवाला भक्ती कुठली आवडते? ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. हो, गणपती बाप्पाचं या ठिकाणी मंदिर आहे. देवाची भक्ती करा. हो, गणपती बाप्पाचं स्मरण करा. कारण तिन्ही कणांचा जो पती तो गणपती. हो, गणपती विद्येचं देवता आहे. हो, दुःखाची वार्ता अगोदर सांगणार आहे. वार्ता विघ्नाची. विघ्न यायच्या अगोदर जो वार्ता देतो तो कोण? गणपती. गणपती. असे गणपती बाप्पाचं मंदिर. आजच्या वर्धापन दिन निमित्ताने कीर्तन झालं. कार्यक्रमाला सगळे दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते. महाराज गायक, वादक महाराज, तुमचं नाव काय? मंगेश महाराज शिंदे यांनी उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी कीर्तनाला साथ दिली. त्यांचं मी मनापासून आभार मानतो.
माधव महाराज जाधव मस्त नाव आहे. माधव महाराज जाधव यांचं या ठिकाणी कार्यक्रमाला उत्कृष्ट अशी साथ, त्यांचे मनापासून आभार. अमित महाराज या ठिकाणी आहे, त्यांचेही मनापासून आभार. सगळे टाळकरी. हां, चव्हाण महाराज आपले, त्यांचे मनापासून स्वागत आहे महाराज, धन्यवाद. अजून महाराज तुमचं नाव? सगळं एकच आहे का? जेवढे असतील तेवढे सगळ्यांचं धन्यवाद. हो, तुम्ही या ठिकाणी आलात, बरं वाटलं, वेळात वेळ करून उपस्थिती दाखवली, तुमचंही मनापासून आभार. आणि तुमचं तर काय सांगावं, जरा पण चुळबुळ नाही, मांडी मोडली नाही तुम्ही, तुमचंही मनापासून आभार. पुरुष मंडळी भरपूर संख्येत उपस्थिती आहे, तुमचंही मनापासून आभार. सगळ्यांचं मनापासून आभार. साऊंड सिस्टीमवाले भाऊ, तुमचे मनापासून आभार. कॅमेरामॅन आमचेच बंधू, त्यांचं काय आभार मानायचं, तुमचंही आभार, सर्वांचंच आभार. आणि झालेली सेवा तुमच्या जनता जनचरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध राज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम